संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील सर्व 7 आरोपींवर मोक्का लावला गेला आहे. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. यामध्ये सुदर्शन गुळे, विष्णू चाटे त्यासकट इतर जे 4 साथीदार होते त्यांच्या सगळ्यांवर मोक्का लावला आहे. आता मोक्का कायद्याअंतर्गत यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आणि त्यामुळे जी संघटित गुन्हेगारी बीडमध्ये चालू होती त्या गुन्हेगारीला कुठेतरी आळा घालण्याचा हा एक प्रयत्न केला जाणार आहे SIT कडनं. परंतु या सर्व मोका कायद्याअंतर्गत जी कारवाई होत आहे यामध्ये वाल्मिक कराड याच्यावर मोका लागणार नाही, कारण तो खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी नाही आहे. तो जो आरोपी आहे तो खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आहे. मोका लावल्यामुळे या गुन्ह्यामध्ये पोलीस यंत्रणाला आता 6 महिने भेटतील तपासासाठी. पण वाल्मिकला यांनी 302 लावल्या नसल्यामुळे वाल्मिकला सध्या तरी मोकोकामध्ये नाही आहे. तर वाल्मिक कराड ज्यांनी हा गुन्हा ज्या घडामोडींमुळे घडला, जे आवेदा कंपनीमध्ये जे खंडणीचा प्रकार झाला त्यामुळे ही हत्या झाली आहे आणि त्या आवेदा कंपनीला वाल्मिक कराड यांनी धमकी दिली होती तुझा हातपाय तोडल आणि त्याच्यावर मोकोका लावला नाही. परंतु सोनवणे नावाचा जो एक पोरगा आहे त्यांनी लोकेशन शेअर केलं संतोष देशमुखचं, त्याच्यावर मोकोका लावला आहे. आणि काही दिवसामध्ये 15 तारखेला आपल्याला समजेल की वाल्मिक कराड याच्यावर पण मोकोका लागेल की नाही लागेल, ज्या दिवशी त्याची पोलीस कस्टडी संपेल त्या दिवशी.